सत्याच्या मोर्चामधून ठाकरेंच्या युतीची घोषणा, जनतेसाठी एकत्र आलोय, साथ द्या, उद्धव ठाकरेंचं आवाहन. मतदार याद्यांवर जोरदार काम करा, घरोघरी जा, दुबार मतदार दिसले तर तिथंच फोडून काढा. सत्याच्या मोर्चानंतर सभेत राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. मतदार याद्यांमध्ये इतक्या चुका असताना निवडणूक घ्यायची घाई का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. आधी दुरुस्ती करा आणि मगच निवडणुका घ्या, राज यांची मागणी. सक्षम नावाच्या ॲपवरून खोटा अर्ज करत आपल्या कुटुंबाच्या नावे हॅकिंगचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंचा सभेत गंभीर आरोप. खोट्या नंबरवरून ओटीपी मिळवण्याचाही प्रयत्न झाल्याचा दावा. मतचोरी थांबवणारच असा निर्धार करा. विचारधारा वेगळी असली तरी संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी एक व्हावं लागेल. शरद पवारांचं सभेतून आवाहन. सत्याचा मोर्चात अमित ठाकरेंच्या लुकची चर्चा. अमित ठाकरेंचा नवा लुक चर्चेत. विरोधकांच्या मतचोरीच्या आंदोलनाला भाजपचं मुका आंदोलनानं उत्तर. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह बडे नेते आंदोलनात सहभागी. महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा मोर्चा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची टीका. तर वर्षानुवर्षे ठाकरेंनी भावनिक आवाहनानं गुरफटून ठेवल्याचाही टोला. मराठी माणसाला लुटणारे एकत्र आले. लोकच त्यांना घरी पाठवतील. सत्याच्या मोर्चावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची टीका. पुण्यातील कोंडव्यात मुळशी पाटणचा थरार. रिक्षा चालकावर गोळीबार आणि कोयत्यानं वार. गोळीबारमध्ये रिक्षा चालक ठार. चक्क रुग्णवाहिकेतून बिर्याणीची वाहतूक. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना. नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट.